नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण ग्रामसेवक या महत्त्वपूर्ण पदासाठी सामान्य ज्ञान याचबरोबर तांत्रिक आणि कृषी या घटकामधील काही महत्त्वपूर्ण प्रश्न या ठिकाणी पाहणार आहोत. तर बघा, पहिला प्रश्न आहे, पुढील विधाने तपासा. या ठिकाणी दोन विधान दिलेले आहेत. अ विधान, जगातील सर्वाधिक कॉफी उत्पादक देश ब्राझील आहे. आणि ब विधान आहे, गुणवत्तेनुसार इथिओपियन कॉफी जगातील सर्वोत्तम कॉफी मानली जाते. गुणवत्तेनुसार. तर बघा, ही दोन्ही विधाने या ठिकाणी बरोबर आहेत, म्हणून ऑप्शन क्रमांक 3 हे या प्रश्नाचे उत्तर असेल. दोन्ही विधाने योग्य. तर बघा, ब्राझील देशाचा जागतिक कॉफी पुरवठ्यामध्ये किती टक्के वाटा आहे? तर ब्राझील देशाचा आहे 40% वाटा. किती? 40% वाटा. व्हिएतनाम हा जगातील दुसऱ्या क्रमांकाचा कॉफी उत्पादक देश आहे. कोणता? व्हिएतनाम. याचबरोबर कॉफीची मातृभूमी असे कशास म्हणले जाते? तर इथिओपियन आयलँड कुठे आहे? तर हे आहे आफ्रिकेमध्ये, आफ्रिका. याचबरोबर ब्राझीलमधील जे सँटोस बंदर आहे, नाव लक्षात ठेवा, सँटोस बंदर. तर हे जे सँटोस बंदर आहे, तर या बंदराला कॉफीचे बंदर म्हणून ओळखले जाते. आणि भारतामध्ये कर्नाटकमधील एक टेकडी आहे, ती म्हणजे बाबा बुदान. तर बाबा बुदान टेकड्यांवर कॉफीची पहिली रोपटी लावली गेली होती. याचबरोबर आपल्या देशामध्ये 3 प्रकारच्या कॉफीची लागवड केली जाते. ती म्हणजे कोणती? कॉफी रोबस्टा, कॉफी रोबस्टा. याचबरोबर अजून कोणती दुसरी? कॉफी अरेबिका, कॉफी अरेबिका. आणि तिसरा प्रकार आहे तो म्हणजे कोणता? कॉफी लायबेरिया, कॉफी लायबेरिया. हे देखील तुम्ही या ठिकाणी लक्षात ठेवा. याचबरोबर आपल्या देशामध्ये कर्नाटक जे राज्य आहे, तर हे कॉफी उत्पन्नामध्ये आघाडीवर आहे. म्हणून बघा, या ठिकाणी दोन्ही विधाने बरोबर आहेत. ऑप्शन क्रमांक 3 दोन्ही विधाने योग्य. यानंतर पुढचा प्रश्न क्रमांक 2, पुढील विधान तपासा. अ विधान, ज्वारीच्या कडब्यामध्ये अजीवनसत्व आढळते. आणि ब विधान आहे, टारफुला हे परोपजीवी तण ज्वारी पिकामध्ये आढळते. तर ही दोन्ही विधाने या ठिकाणी बरोबर आहेत, म्हणजे ऑप्शन क्रमांक 3 दोन्ही विधाने योग्य. तर बघा, ज्वारीचे जे वैज्ञानिक नाव आहे ते नाव तुम्ही लक्षात ठेवा. नाव काय आहे? सोरगम, सोरगम बायस्को मोनॅच, सोरगम बायस्को मोनॅच हे ज्वारीचे वैज्ञानिक नाव आहे. याचबरोबर ज्वारीची पेरणी खरीप आणि रब्बी अशा दोन्ही हंगामामध्ये घेतली जाते. ज्वारी पिकावरील कीड जे आहे ती कोणती आहे? खोडकिडा आणि खोडमाशी. रोग कोणते आहेत? तर रोग आहे चिकटा. अजून कोणता आहे? कानी. याचबरोबर अजून आरंगट. हे आहेत ज्वारीच्या पिकावरील रोग. याचबरोबर ज्वारी पिकातील झाड पानाच्या तणाचा नाश करण्यासाठी कोणते कीटकनाशक वापरले जाते? तर 2,4-D. आणि याचबरोबर ज्वारीमधील साधारण तणांचा नाश करण्यासाठी ॲट्राझिन नावाचे तणनाशक वापरले जाते. कोणते? ॲट्राझिन. नाव देखील तुम्ही लक्षात ठेवा. याचबरोबर ज्वारीच्या कडब्यामध्ये अजीवनसत्व आढळते. यानंतरचा पुढचा प्रश्न आहे, ड्रम फिरविणे ही संज्ञा खालीलपैकी कोणत्या पिकाशी संबंधित आहे? ड्रम फिरवणे. तर ही संज्ञा आहे भुईमुग या पिकाशी संबंधित. ऑप्शन क्रमांक 3. तर भुईमुग ही जी पीक आहे, तर याच्यासाठी हवामान कोणते चांगले मानवते? तर ते आहे उष्ण व कोरडे हवामान, उष्ण व कोरडे हवामान. याचबरोबर शेंगदाण्यामध्ये, भुईमुगाच्या शेंगदाण्यामध्ये किती टक्के तेल असते? तर त्यामध्ये तेलाचे प्रमाण किती असते? तर 47 ते 52% एवढे. याचबरोबर जगामध्ये सर्वाधिक भुईमुगाचे उत्पादन कोणत्या देशामध्ये होते? तर तो देश आहे चीन. हे देखील तुम्ही लक्षात ठेवा. याचबरोबर टिक्का रोग जो आहे, टिक्का रोग, तर हा भुईमुग पिकावर आढळतो, टिक्का रोग. अजून जर आपण माहिती पाहिली तर भुईमुगाच्या पेंडीमध्ये नत्राचे प्रमाण हे सर्वाधिक असते. भुईमुगाची जी पेंड आहे त्याच्यामध्ये नत्राचे प्रमाण हे सर्वाधिक असते. पुढचा प्रश्न आहे, एक शेळी एका वर्षाला किती लेंडी खत देते? तर एक शेळी एका वर्षाला किती लेंडी खत देते? तर 200 kg, 200 किलोग्रॅम. ऑप्शन क्रमांक 2. तर ही जी शेंगडीची लेंडी खत असते
तर यामध्ये 0.65% एवढे नत्र असते. याचबरोबर 0.50% एवढे काय असते, स्फुरद असते. आणि 0.03% एवढे पालाश असते. हे अशा प्रकारची लेंडी खतामध्ये काही अन्नद्रव्य आपल्याला मिळतात. तर याचा उपयोग काय होतो, तर लेंडी खतामुळे काय होते, तर जमिनीची जलधारण क्षमता ही वाढते. हे देखील तुम्ही लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न आहे, केंद्रीय म्हैस संशोधन संस्था खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? तर केंद्रीय म्हैस संशोधन संस्था आहे हरियाणामधील एक ठिकाण आहे, ते म्हणजे हिसार. तर या ठिकाणी आहे केंद्रीय म्हैस संशोधन संस्था. तर तुमच्यासाठी या ठिकाणी प्रश्न आहे की नॅशनल डेअरी रिसर्च इन्स्टिट्यूट देशातील कोणत्या ठिकाणी आहे? तर या प्रश्नाचे उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये द्यायचे आहे. पुढचा प्रश्न, केंद्रीय अन्न तंत्रज्ञान संशोधन संस्था खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? केंद्रीय अन्न तंत्रज्ञान संशोधन संस्था, तर ही कुठे आहे? तर ही आहे या ठिकाणी म्हैसूर या ठिकाणी. कुठे? म्हैसूर या ठिकाणी. तर या ठिकाणी ऑप्शन दिलेले नाहीत, तर आपण या ठिकाणी कर्नाटक करू. ऑप्शन मिस्टेक झालेले आहे. तर या प्रश्नाचे उत्तर आहे ते म्हणजे ऑप्शन क्रमांक 3, कर्नाटक राज्यामधील म्हैसूर या ठिकाणी केंद्रीय अन्न तंत्रज्ञान संशोधन संस्था. याची स्थापना कधी करण्यात आली? तर स्थापना करण्यात आली होती 21 ऑक्टोबर 1950 मध्ये कर्नाटकमधील म्हैसूर या ठिकाणी. ही जी वैज्ञानिक संस्था आहे केंद्रीय अन्न तंत्रज्ञान संशोधन संस्था, तरी वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषद म्हणजेच काय, CSIR याच्या अंतर्गत एक घटक प्रयोगशाळा आहे आणि ही संस्था अन्न उत्पादनाचे नवीन स्रोत शोधण्यासाठी तंत्र विकसित करते. पुढचा प्रश्न, भिलाई लोह पोलाद कारखाना खालीलपैकी कोणत्या ठिकाणी स्थित आहे? तर भिलाई लोह पोलाद कारखाना कुठे आहे? छत्तीसगडमध्ये. ऑप्शन क्रमांक 4. याची स्थापना कधी करण्यात आली? तर जी दुसरी पंचवार्षिक योजना होती त्या योजनेच्या काळामध्ये. तर बघा, दुसरी पंचवार्षिक योजनेचा कार्यकाळ किती होता? तर 1956 ते 1961. आणि दुसऱ्या पंचवार्षिक योजनेमध्ये मुख्य भर हा कशावर देण्यात आला होता? तर जड व पायाभूत उद्योग. याचबरोबर 1959 मध्ये छत्तीसगड राज्यातील भिलाई लोह पोलाद प्रकल्पाची स्थापना ही रशियाच्या मदतीने करण्यात आली. कोणाच्या? रशिया देशाच्या मदतीने. तर तुमच्यासाठी या ठिकाणी प्रश्न आहे की ओडिसा येथील जो रूरकेला लोह पोलाद प्रकल्प आहे, तर याची स्थापना कोणत्या देशाच्या मदतीने करण्यात आली? 1959 मध्ये. तर या प्रश्नाचे उत्तर देखील तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये द्यायचे आहे. नानासाहेब पेशवे यांनी भारतातील खालीलपैकी कोणत्या शहरामध्ये 1857च्या उठावाचे नेतृत्व केले होते? तर 1857च्या उठावाची सुरुवात कधी झाली होती? तर मिरत येथे झाली होती. पहिली सुरुवात मिरत येथे. कोणत्या दिवशी? तर 10 मे 1857 मध्ये. येथील सैनिकांनी या उठावाला सुरुवात केली होती. तर नानासाहेब पेशवे यांनी कानपूर या ठिकाणी उठावाचे नेतृत्व केले होते. तर दिल्ली या ठिकाणी कोणी उठावाचे नेतृत्व केले होते? तर बहादूर शाह जफर यांनी. याचबरोबर बिहार येथे कुंवर सिंह, नाव तुम्ही लक्षात ठेवा, कुंवर सिंह यांनी. बरेली या ठिकाणी कोणी उठावाचे नेतृत्व केले होते? बरेली येथे केले होते खान बहादूर खान यांनी. म्हणून या ठिकाणी प्रश्नाचे उत्तर ऑप्शन क्रमांक 2 कानपूर. दक्षिण भारतामध्ये खालीलपैकी कोणत्या डोंगरामधून कावेरी नदी उगम पावते? कोणत्या डोंगरामधून? तर कर्नाटकमधील एक जिल्हा आहे कुर्ग जिल्हा. तर या कुर्ग जिल्ह्यामधील ब्रह्मगिरी डोंगरामध्ये ही कावेरी नदीचा उगम होतो.
कावेरी नदीची एकूण लांबी किती आहे? 760 किलोमीटर. कावेरी नदीचा प्रवास कसा आहे? तर ही नदी कर्नाटकमध्ये उगम पावते, त्यानंतर ती तामिळनाडूमध्ये जाते आणि शेवटी ती बंगालच्या उपसागराला मिळते. तर कावेरी नदीवर प्रकल्प कोणता आहे? एक महत्त्वपूर्ण प्रकल्प, तो म्हणजे आहे मेत्तूर प्रकल्प. आणि नदीकाठावरील शहरे कोणती आहेत महत्त्वपूर्ण? तर ती आहेत श्रीरंगपट्टणम. त्याचबरोबर अजून कोणते महत्त्वपूर्ण शहर आहे? तिरुचिरापल्ली. हे देखील तुम्ही लक्षात ठेवा, परीक्षेमध्ये विचारले जाऊ शकते. म्हणून या ठिकाणी प्रश्नाचे योग्य उत्तर ते म्हणजे ऑप्शन क्रमांक 4 ब्रह्मगिरी. पुढचा प्रश्न, इटिंग वॉप्स शीर्षक असलेल्या पुस्तकाचे लेखक खालीलपैकी कोण आहेत? तर कोण आहेत? तर ते आहेत भारतीय ब्रिटिश लेखक म्हणजेच कादंबरीकार अनिता नायर. ऑप्शन क्रमांक 1. तर बघा, त्यांचा जन्म कुठे झाला होता? केरळमध्ये 1966 केरळ या ठिकाणी. त्या एक भारतीय कादंबरीकार आहेत. त्यांच्या प्रसिद्ध कादंबऱ्या जर पाहिल्या तर ते तुम्ही नाव देखील लक्षात ठेवा, अ बेटर मॅन. अजून एक प्रसिद्ध आहे ते म्हणजे मिस्ट्रेस. याचबरोबर लेसन्स इन फॉरगेटिंग, याचबरोबर कट लाईक वाउंड्स हे देखील त्यांची प्रसिद्ध कादंबरी आहे. याचबरोबर 2012 त्यांना साहित्य आणि संस्कृतीमधील योगदानासाठी केरळ साहित्य पुरस्कार देखील मिळाला होता, साहित्य अकादमी पुरस्कार. 2017 त्यांना क्रॉसवर्ड बुक पुरस्कार देखील मिळाला होता. याचबरोबर त्यांना ज्युरी पुरस्कार देखील मिळाला होता, ज्युरी पुरस्कार. ते आहेत कोण? अनिता नायर. ऑप्शन क्रमांक 1. खालीलपैकी कोणता तारा आपल्या सूर्याच्या सर्वात जवळचा तारा आहे? तो म्हणजे कोणता? अल्फा सेंच्युरी. ऑप्शन क्रमांक 1. तर अल्फा सेंच्युरी ही एक तिहेरी तारा प्रणाली आहे, तिहेरी. तर यामध्ये अल्फा सेंच्युरी 1, त्यानंतर टोलीमन बी आणि तिसरा तारा तो म्हणजे कोणता? प्रॉक्सिमा सेंच्युरी. हे 3 ताऱ्याचे मिळून बनलेले आहे अल्फा सेंच्युरी हा एक तारा. तर यामध्ये प्रॉक्सिमा सेंच्युरी हा सूर्याच्या सर्वात जवळचा तारा आहे, ज्याचे अंतर सूर्यापासून किती आहे? तर 4.2 प्रकाश वर्ष दूर. ऑलिम्पिक प्रतीकावर किती वलय उपस्थित असतात? जे ऑलिम्पिकचे प्रतीक आहे त्याच्यावर किती वलय असतात? तर 5 असतात. आणि ते वेगवेगळ्या रंगाचे 5 असतात. त्यामध्ये रंग कोणते आहेत? तर तो आहे निळा रंग, याच्याबरोबर आहे हिरवा रंग, त्यानंतर पिवळा, काळा आणि लाल असे 5 रंगाचे वलय या ठिकाणी असे असतात, 5 रंगाचे. तर हे जे चिन्ह आहे तर हे कधी तयार करण्यात आले होते? तर 1913. न्यायमूर्ती रानडे, डॉक्टर भांडारकर, न्यायमूर्ती तेलंग आणि आत्माराम पांडुरंग तरखडकर हे टिंबटिंबचे नेते होते. तर कोणत्या समाजाचे? प्रार्थना समाजाचे. ऑप्शन क्रमांक 2. प्रार्थना समाजाची स्थापना डॉक्टर आत्माराम पांडुरंग तरखडकर यांनी 31 मार्च 1867 कुठे केली? मुंबई या ठिकाणी. याचे कार्यवाहक कोण होते? तर कार्यवाहक होते प्रार्थना समाजाचे कार्यवाहक, ते म्हणजे कोण? बाळ गणेश वागळे. याचबरोबर प्रार्थना समाजाचे मुख्य आधारस्तंभ कोण होते? तर आर.जी. भांडारकर आणि कोण? न्यायमूर्ती रानडे. याचबरोबर प्रार्थना समाजाचे मुखपत्राचे नाव काय? तर ते म्हणजे सुबोध पत्रिका. पुढचा प्रश्न, खालीलपैकी योग्य विधाने ओळखा. हिऱ्यावर आम्ले किंवा अल्कली यांचा परिणाम होत नाही. हिरा हे कार्बनचे अस्फटिक रूप आहे. तर यापैकी फक्त अ विधान हे बरोबर आहे, ब विधान हे चुकीचे आहे. म्हणून या ठिकाणी प्रश्नाचे योग्य उत्तर फक्त अ योग्य.
तर बघा हिऱ्याची जर रचना पाहिली तर टणक आणि चतुष्कोनातील त्रिमितीय रचना आहे. यामध्ये जो प्रत्येक कार्बनचा अणू आहे तर हा शेजारील 4 कार्बन अणूंशी सहसंयोज बंधाने जोडलेला असतो. कोणत्या बंधाने? सहसंयोज बंधाने. त्याचा द्रवणांक किती आहे हिऱ्याचा? तर तो आहे 3500 डिग्री सेल्सिअस. कोणत्याही द्रावकामध्ये हिरा हा विरघळत नाही. याच्यावर आम्ल व आम्लारीचा कोणताही परिणाम होत नाही. यामध्ये जे मुक्त इलेक्ट्रॉन नसतात त्यामुळे हिरा हा विद्युत दुर्वाहक आहे. विद्युत दुर्वाहक हे देखील तुम्ही लक्षात ठेवा. जालियनवाला बाग हत्याकांड निषेधार्थ सर ही पदवी कोणी परत केली? तर कोणी परत केली? तर रवींद्रनाथ टागोर यांनी. याचबरोबर महात्मा गांधी यांनी जालियनवाला बाग हत्याकांड याच्या निषेधार्थ कोणती पदवी परत केली होती? तर केसर ए हिल्ड. तर बघा 13 एप्रिल 1919 मध्ये पंजाबमधील अमृतसर येथे जनरल डायर. कोण होता? जनरल डायर. तर याने सभेवर अमानुष गोळीबार केला आणि त्यामध्ये 400पेक्षा जास्त अधिक लोक मरण पावले होते. याचबरोबर जालियनवाला बाग हत्याकांडाच्या चौकशीसाठी कोणती समिती नेमण्यात आली होती? तर ते होते हंटर कमिशन. कोणते? हंटर कमिशन. तर याच्या निषेधार्थ रवींद्रनाथ टागोर यांनी सर हा किताब वापस केला आणि महात्मा गांधी यांनी केसरी हिंद हा किताब परत केला. यानंतर 13 मार्च 1940 मध्ये सरदार उधम सिंह यांनी लंडन येथे मायकल वुडवायरची हत्या केली होती. कोणाची? मायकल वुडवायर. चौसाच्या लढाईनंतर टिंबटिंबने शेरशाह हे नाव धारण केले. तर चौसाची लढाई कोणामध्ये झाली होती? तर ही लढाई मुघल सम्राट हुमायूं आणि अफगाणी शासक शेरशाह सुरी यांच्या दरम्यान 26 जून 1539 मध्ये बिहारमधील चौसा या ठिकाणी लढाई लढली गेली होती. आणि या लढाईमध्ये शेरशाह सुरी हा विजयी झाला होता आणि त्याने शेरशाह हे नाव धारण केले होते. कोणी? शेरखान याने. ऑप्शन क्रमांक 4 हे आपल्या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल. त्याचे पुरुष नाव काय होते? शेरखान. आणि त्याने कोणते नाव धारण केले? तर शेरशाह. कार्बन 14 कालमापन पद्धत टिंबटिंब या शास्त्रज्ञांनी शोधली. तर कोणी शोधली? तर विलार्ड लिबे यांनी. कोठे शोधली? तर शिकागो विद्यापीठामध्ये. कोठे? शिकागो विद्यापीठ. तर बघा ही एक किरणोत्सर्ग कालमापन पद्धत आहे. याचा शोध विलार्ड लिबे यांनी शिकागो विद्यापीठात लावला होता. आणि सध्या जर पाहिले तर कार्बन 14 ही जी कालमापनाची पद्धत आहे तर याचा उपयोग सर्वाधिक जास्त उत्खननातून निघालेल्या वस्तूंचा हाल ठरवण्यासाठी केला जातो. जसे की सिंधू संस्कृती यामध्ये ज्या वस्तू उत्खननामध्ये निघालेत त्याचा खाळ या कार्बन 14 कालमापन पद्धतीद्वारे ठरवला जातो. टिंबटिंब हे ऐतिहासिक शहर ओलान नदीकाठी वसले आहे. तर कोणते शहर आहे ते? तर ते आहे मिलान. मिलान शहर कुठे आहे? तर इटलीमध्ये. तर इटली देशाची एक प्रदेश आहे तो म्हणजे लोंबार्दिया. तर लोंबार्दिया प्रदेशाची ही एक राजधानी आहे. आणि इटलीतील जे रोम हे शहर आहे तर या रोम शहराच्या खालोखाल दुसऱ्या क्रमांकाचे हे एक मोठे शहर आहे ते म्हणजे कोणते? तर मिलान शहर. संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेमध्ये टिंबटिंब स्थायी सदस्य असतात. तर किती असतात? तर ते असतात 5 स्थायी सदस्य. किती? 5 स्थायी सदस्य. तर संयुक्त राष्ट्र म्हणजेच युनायटेड नेशन्स म्हणजेच युनो. तर याची स्थापना कधी झाली? 24 ऑक्टोबर 1945 मध्ये. हेडक्वार्टर कुठे आहे? तर हे आहे न्यूयॉर्कमध्ये. न्यूयॉर्क कुठं आहे? USA मध्ये. सदस्य देश किती आहेत? तर ते आहेत 193 देश. या संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा समितीमध्ये एकूण 15 सभासद राष्ट्र आहेत आणि स्थायी सभासद किती आहेत? तर ते 5 आहेत. ते कोणकोणते आहेत? तर एक आहे USA, त्यानंतर आहे रशिया, त्यानंतर आहे चीन,
त्यानंतर इंग्लंड आणि अजून कोणता आहे तर तो आहे फ्रान्स. तर हे जे 5 स्थायी सदस्य देश आहेत तर यांना नकारात्मक अधिकार देखील देण्यात आलेला आहे. तर कोणत्याही निर्णयामध्ये हे जे 5 राष्ट्रे आहेत ह्यांनी जर संमती दर्शवली तर तो एखादा निर्णय या ठिकाणी पूर्ण यशस्वी होऊ शकतो. भारतातील पश्चिम घाटाच्या वैशिष्ट्यांपैकी विसंगत असणारी बाब खालीलपैकी कोणती? युनेस्कोच्या वर्ल्ड हेरिटेज साईटमध्ये समावेश तर हे बरोबर आहे. अरबी समुद्र व बंगालच्या उपसागरास मिळणाऱ्या नद्यांचा प्रमुख जलविभाजक हे देखील बरोबर आहे. जैववैविध्य संवेदन क्षेत्राचा एक भाग हे देखील बरोबर आहे. कळसुबाई हे त्यातील सर्वाधिक उंचीचे शिखर तर हे या ठिकाणी चुकीचे आहे, कारण आपल्याला विचारलेले आहे की भारतातील पश्चिम घाट महाराष्ट्रातील पश्चिम घाट नाही, म्हणून या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 हे या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल. तर बघा, महाराष्ट्राचा पश्चिम घाटामध्ये क्षेत्रफळातील वाटा किती आहे तर तो आहे 12.2%. भारतातील पश्चिम घाटाची लांबी किती आहे? एकूण लांबी 1600 किलोमीटर. महाराष्ट्रामध्ये किती आहे? 440 किलोमीटर. भारतामध्ये पश्चिम घाटाचा विस्तार कसा आहे? सातमाळा ते कन्याकुमारीपर्यंत. उंची किती आहे पश्चिम घाटाची? सरासरी उंची 915 ते 1220 मीटर. याचबरोबर भारतामधील पश्चिम घाटामधील सर्वाधिक उंची शिखर ते कोणते आहे? ते आहे अनाईमुडी. अनाईमुडी उंची किती आहे? 2695 मीटर. आणि महाराष्ट्रामधील पश्चिम घाटातील सर्वाधिक उंचीचे शिखर ते कोणते आहे तर ते आहे कळसुबाई शिखर. तरी या कळसुबाई शिखराची उंची किती आहे? 1646 मीटर. सो फ्रेंड्स, थँक्स फॉर वॉचिंग.